रात्रीचे 3:30 वाजलेले आहेत आणि इथे आमचे मजाक चालू आहेत. आणि वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आहे आपला डे 3 टीव्ही गुजरात मध्ये आणि आज आपण जाणार आहोत अहमदाबादला. तर चला निघूया. सगळेजण आवरलेले आहेत तिथे. मध्ये कॅमेरा वगैरे काही अलाउड नव्हतं म्हणून तिथले काही फुटेज आले नाही. तर आता आपण साबरमती आश्रम इथे आलेलो आहोत जे की गांधीजीचं घर आहे. चला मी तुम्हाला घर दाखवतो. तर हे आहे साबरमती आश्रम आणि हे ते आहे गांधीजी इथे चरखा चालवत होते. इथे खूप गर्दी आहे म्हणून काही दिसत नाहीये. आणि इथे आहे कस्तूरबा का कमरा. हे बघू शकता इथे पण आहे. हे आहे मेहमानों का कमरा आहे. गेस्ट रूम आहे हे गांधीजीची. आणि हे ते आहे किचन रसोई करचे. बापू के घर का वीडियो ही आहे तिथली विहीर. इथून पाणी घ्यायची. आश्रम मध्ये आता जस्ट थोडा पहिला मोर आलेला आहे ते बघू शकता तुम्ही. मित्रांनो इथे गांधीजीचे काही चरखे ठेवलेले आहेत. ते काही चरखे आहेत. हे सगळ्यात रेअर आहे. हे बघू शकता तुम्ही. त्याच्याने हे काही बनवलेले आहेत. ते अडकलेले पण आहे. हे बघा सगळ्यात मोठा चरखा हे आहे. हे बघू शकता तुम्ही. हे काही चरखे आता न्यू मॉडेलचे आहेत. न्यू जमान्याचे आहेत. ते एवढे तरी बनवलेले आहेत. इथे काही फोटोज पण आहेत. आपण निघालो आहोत वापिस न्यू लोकेशनला. म्युझियम मध्ये आलेलो आहोत. इथे खूप छान छान असं बघण्यासारखं आहे. आणि पार्क आहे इथे. सगळीकडे हिरवंगार आहे. सगळीकडे असं इथे सगळीकडे असं झाड इथे पार्क मध्ये खेळायला आलेलो आहोत. तर बघू शकता किती मस्त मस्त आहे खेळण्यासारखं. तर आता आपण याच्यावर थोडा क्लाइंब करूया. आणि इथून रोपिंग पण करायचे ऑप्शन्स आहेत. तर आता बघू तर आपण करता येईल का थोडं. मध्ये फिरता फिरता आपण फोटो शूटिंग वगैरे झालेली आहे. आणि जेवण वगैरे अगदी झालेलं आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया. तर आता आपण बरोडा म्युझियम मध्ये आलेलो आहोत. आणि हे बघा हे असे एंट्रन्स आहे बरोडा म्युझियमचं. आणि मध्ये मोबाईल अलाउड नाही गाईज. ह्या पाण्यामध्ये क्रोकोडाइल्स पण आहेत. हे बघा तुम्हाला दिसेल नसेल. हे बघा तिथे चित्ता झोपलेला आहे. आणि आता आपण असंच काही ऍडव्हेंचर बघणार. ते अस्वल पण आहे. ते बघा अस्वल. ते बघा काळा
ते बघा दिसला काळ्या कलरचा. दोन आहेत, इथे एक आहे आणि तिकडे एक आहे. दोघे हिंडत आहेत. तर आपण आता वाघाला अजून जवळून बघूया. आणि ते काचाची सेफ्टी आहे. ती फिमेल आहे. ती मेल आहे आणि ते मेल आहे. तर आता इथे हिप्पो आहे आणि हिप्पो जी आहे ती पाण्यामध्ये आहे. ते बघू शकता तुम्ही. किती कासव आहेत ते बघू शकता. खेकरांचं लॉलीपॉप असतं अंगठात घालून चोकायचं, ते खाता येत ना. लक्ष्मी पॅलेस बघायला आलो आणि इथे 100हून जास्त रूम आहेत असं कळालं आपल्याला. हे बघू शकता एवढं मोठं आहे. तर आता आपण एका लॉजवर थांबलेलो आहोत आणि आपण लॉज बदललेला आहे. कवर किती खूप लांब होईल ना म्हणून. परवा रात्री आपण वापस रिटर्न लातूरला. हे बघायला खूप दिसायला तर स्वच्छ दिसते, पण आतून पण तेवढंच स्वच्छ असायला पाहिजे म्हणजे मजा येणार आहे. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आपण जात आहोत किल्ल्यावर आणि तिथे डोंगरावर किल्ला आहे आणि ते बघा सगळ्या लाईनी झालेल्या आहेत. तर चला जाऊया आपण किल्ल्यावर. तर आता आपल्याला किल्ल्यावर जायला ह्या गाडीमध्ये जायचं आहे, बसमध्ये. तर आता आपण सगळे रोपवे करण्यासाठी जात आहोत. आपले गेले का सर आपली पोरं काही. तर आता आपली बारी आलेली आहे थोड्याच वेळात. तुम्ही पण या लवकर. तर आता आपली बारी येणार आहे आणि आता बघू शकता रांग छोटी होत आहे आणि असं एक्साइटमेंट खूप होत आहे. जागा भेटलेली आहे आणि हे बघू शकता बसलेला आहे. हे आपला एक फ्रेंड आहे समोर. हे 2 फ्रेंड आहेत. झालेली आहे. व्हिडिओ करा ग्रुपला पाठवा सर. सिंगल व्हिडिओ करू. कसलं बरं वाटायले. हल्लाले जरा असं मग तर चालते. रात पाळणा येडाही रात पाळण्याची फिलिंग येत आहे ते. व्हिडिओ एक दरी पण आहे. वर आहे मंदिर. देवीचं मंदिर आहे. तर आता पार्किंग ठोक 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 ठोक. हे जे आहे ही मंदिर आहे. 2 पायऱ्या आहेत वर जायला. फायनली गाइस मंदिर पाशी आलेलो आहोत. असं काहीच दिसत नाही. खाल्लं सगळं अंधुक दिसत आहे. असं वाटतं ढगावर चालूय. तर चला खाली जाऊया. खाली जायचं बारी आलेली आहे. डोंगरात खाली जायचं आहे. सगळेजण आलेले आहेत. आता रूम चेकआउट करून जाऊया आपण बोटिंगला. चला जाऊया बोटिंगला. आता आपण कुबेर बंधाऱ्याला जात आहोत बोटिंग करायला. तिथे बी खूप मजा येणार आहे खेळायला ते सर्व काही. आणि त्यानंतर सरळ लातूरला जायचं आहे आपल्याला. चला जाऊया आता आपण कुबेर भंडारी मंदिराला आलो. एंट्रन्स आहे पण आपल्याला पार्किंग मधून शॉर्टकटला नेत आहेत. चला जाऊया आपण. करण्यासाठी सर वगैरे सगळे आलेले आहेत.
मागे आहे नदी, नर्मदा नदी आहे सगळी, खूप खोल आहे. खूप स्वच्छ पाणी आहे गाईज. आणि हे सगळं इथे जर पाऊस पडला तर इथे सगळं पाणीच असते ते. तर आता आपल्याला त्या मंदिराला जायचं आहे. आणि फुल असं राम मंदिर सारखं दिसतंय हे बघू शकता तुम्ही. तर आता मी तुम्हाला तिथं जवळ जाऊन दाखवतो कसं आहे ते. तर आता आपण पोहोचलो आहोत आणि खूप वर होत आहे, तुम्हाला माझे धाप ऐकून कळत असेल. आणि खूप वर आलेलो आहोत आता आम्ही. खोटं वाटतंय तर हे बघा. हे बघा खाली आपण आता डोंगरावर चढलो आहोत आणि सगळे ते इथं थांबले आहेत पुढे विद्यार्थी सगळे. चला आता जाऊया. खूप मजा येते गाईज. हे अँटिक मॉडेल आहेत दगडाचे. आणि दगडाचे काही सॅम्पल्स आम्ही कलेक्ट केले. अँटिक मॉडेल आमचे सर तर लय घेतलेले दगड आहेत. पासेस काढले जातात आणि मध्ये जाऊया आता. चला. ओ भाई इकडे कळस बघू शकता तुम्ही. माय गॉड धप्पा. जो आपला भारत अखंड भारत होता तेव्हाचे ध्वज लावलेले आहे तिथं, फक्त ज्यात स्वास्तिक नाहीये. आणि हे आहे मेन मंदिर आहे हे. इथे गरुडजी थांबलेले. तर आता मंदिरात जायची बारी आलेली आहे. तर एवढे मोठे मंदिर आहेत. आणि हे आहे बाल स्वरूप श्री घनश्याम लाला. हनुमानजीचं मंदिर. लातूरला पोहोचलो आहोत. आणि इथे बघा भाऊ आहे आणि खूप दिवसाने घराची आठवण पण येत आहे. तर चला आता जाऊया हे सामान. आणि हे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.